नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्यामध्ये एस-पी-पी-यूचे यू-जी, पी-जी जी काही ऑक्टोबर-नोव्हेंबर एक्झाम आहे, आता जे होणार आहे दिवाळीची सत्र म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जी ही हिवाळी एक्झाम असणार आहे, यामध्ये फॉर्म कशाप्रकारे भरायचा आपल्याला ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जे आहे एस-पी-पी-यू म्हणजे काय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे, याच्यामध्ये तुम्ही एम-ए, एम-कॉम, एम-बी-ए, एम-एस-सी, एम-ए इतर म्हणजे बऱ्याच विषयामध्ये तुम्ही यू-जी किंवा पी-जी म्हणून ॲडमिशन घेता, बरोबर? तर यामध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म भरणं खूप आवश्यक असते. तर त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एक्झाम फॉर्म कशाप्रकारे भरायचा, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसते. नवीन विद्यार्थी असतात किंवा अगोदर त्यांनी वेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये जे आहे त्यांनी एम-ए किंवा तुमचं जे काही बी-ए, बी-कॉम वगैरे असेल ते केलेलं असतं. नंतर तुम्ही जे आहे नवीन ॲडमिशन तुम्ही घेता याच्यामध्ये विद्यापीठामध्ये किंवा तुम्ही मायग्रेट होता दुसऱ्या युनिव्हर्सिटीमधनं. तर अशा वेळेस तुम्हाला जे आहेत बरेच प्रोसेस माहिती नसतात त्या युनिव्हर्सिटीच्या. तर यामध्ये आपल्याला एस-पी-पी-यू, यू-जी, पी-जी ऑक्टोबर-नोव्हेंबर एक्झाम 2024 यामध्ये फॉर्म कशाप्रकारे भरायचा हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ फक्त पुणे विद्यापीठासाठी आहे. ठीक आहे. तर त्याच्यात लक्षात द्या, की एस-पी-पी-यू एक्झाम फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमच्यासमोर बघा एक्झाम फॉर्म डॉट युनिपुणे.एसी ही वेबसाईट येईल. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर तुम्ही क्लिक केलं, की तुमच्यासमोर जो आहे अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये ही जी विंडो आहे ऑनलाईन एक्झाम फॉर्म, यामध्ये बघा तुम्हाला याच्यामध्ये प्रोसीड टू लॉगिन इथे एक ब्लू कलरमध्ये तुम्हाला एक एक बटन दिसतंय. ठीक आहे. प्रोसीड टू लॉगिन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही यावरती क्लिक करता, तुम्हाला थोडा वेळ वेट करायचा आहे. कारण सध्या साईट अंडर मेंटेनन्स असल्यामुळे थोडासा तुम्हाला इश्यू येऊ शकतो. तर प्रोसीड टू क्लिक यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. काही सेकंदामध्ये वेबसाईट ओपन होऊन जाईल. त्या अगोदर बघा आपल्याला काही गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. कुठल्या-कुठल्या गोष्टी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे एक्झामसाठी त्यांच्यासाठी काही नियम आहेत. कुठले आहेत बघा, की तुमचं फ्रेशर जे ॲडमिशन असेल, ते ॲडमिशन जे आहे ते युनिव्हर्सिटीकडनं जे आहे ते कन्फर्म झालं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय तर एस-पी-पी-यूकडनं तुमचं जे ॲडमिशन आहे ते कन्फर्म झालं पाहिजे आणि कॉलेजकडनं तुम्हाला एक एक ॲडमिशनची रिसिप्ट मिळाली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही ज्या याच्यामध्ये जसं की तुमच्या रिसिप्टवरती तुमच्याकडे यू-आर-एन नंबर वगैरे तुमच्याकडे असतो. कॉलेजनं दिलेला असतो आणि युनिव्हर्सिटीने दिलेला असतो, बरोबर? तो तुम्हाला व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. त्याची तुम्हाला पुढे आवश्यकता लागू शकते. नंतर आहे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजे जसं की तुम्हाला अगोदर सांगितलं मी, की तुमचं ॲडमिशन झालेलं पाहिजे, कन्फर्म झालेलं पाहिजे, बरोबर? नंतर आहे तुमच्याकडे जे आहे तुमचं लास्ट इयरची मार्कशीट किंवा लास्ट सेमिस्टर तुमचं जे असेल, त्याची तुमच्याकडे मार्कशीट असणं आवश्यक आहे. कारण त्याच्यावर तुमचं नाव, तुमचे मार्क्स, तुमचा सीट नंबर वगैरे त्याच्यावरती सगळं दिलेलं असतं, बरोबर? नंतर आहे बघा तुम्हाला कॉलेजचा जो पी-यू-एन नंबर असतो आणि कॉलेजचं जे नाव असतं ते माहिती असायला पाहिजे. तुम्ही म्हणसाल की सर आम्हाला कॉलेजचं नाव माहिती आहे. परंतु तसं नसतं, की युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती किंवा पी-यू-एन नंबरवरती रेकॉर्डला काय नाव आहे कॉलेजचं. कारण कसं प्रत्येक कॉलेजचं काही समाज असतो, काही मंडळ असतं, प्रत्येक काहीचं सोसायटी वगैरे असते. म्हणजे अशा प्रकारचे जे काही विविध प्रकारचे जे कॉलेज वगैरे असतात, ट्रस्टी वगैरे ते, तर त्या प्रकारचे कॉलेजांचं नाव वेगवेगळं असतं. पी-यू-एन नंबर हा युनिक असतो. तर पी-यू-एन नंबरवरून तुम्हाला कॉलेज नाव तुम्हाला सापडून जाईल. ठीक आहे. नंतर बघा तुमच्याकडे ए-बी-सी-आय-डी असणं आवश्यक आहे. तर ए-बी-सी-आय-डी म्हणजे काय थोडक्यात करा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. तर ए-बी-सी-आय-डी कसा बनवायचा, काय बनवायचा यावर आपण एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे डिटेलमध्ये. त्याची लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनला देईल. त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता, की ए-बी-सी-आय-डी कशाप्रकारे बनवायचा. कारण बिना ए-बी-सी-आय-डीच तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. त्यामुळे ए-बी-सी-आय-डी तुम्हाला जो आहे तो कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे. तर सर्वांनी ए-बी-सी-आय-डी अगोदर बनवून घ्या. नंतर बघा तुमच्याकडे एक्झाम मीडियम जे असेल, मराठी आणि इंग्लिश 2च भाषा असतात. तर तुम्हाला एक्झाम मीडियम जे आहे तुमचं मराठी घ्यायचं का इंग्लिश घ्यायचं हे तुम्हाला सिलेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता वेळेस कुठलं मीडियम निवडलं त्याला व्हॅल्यू नाही आहे. तुम्ही एक्झामसाठी कुठलं मीडियम निवडता याला महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला मराठी घ्यायचं का इंग्लिश घ्यायचं एकदा कन्फर्म करा आणि नंतरच तुम्ही जे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडे ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आणि ॲक्टिव्ह ईमेल आयडी असणं आवश्यक आहे आणि तोच मेल आयडी आणि ईमेल आयडी जो आहे तुमच्या कॉलेजला रजिस्टर असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर तुमच्याकडे जो मोबाईल नंबर आहे आणि जो ईमेल आयडी आहे तो तुमच्या कॉलेजला रजिस्टर असला पाहिजे आणि त्यानुसार तुम्हाला जे आहे याच्यामध्ये फॉर्म वगैरे भरायचा आहे. ठीक आहे. तर जसं आपण त्या बटनावरती क्लिक केलं होतं एक्झाम ऑनलाईन फॉर्मवरती, इथे बघा तुम्हाला अशा प्रकारचे तुमच्या समोर जो आहे एक प्रोफाईल ओपन होईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये बरंच काही माहिती इंग्लिशमध्ये दिलेली आहे. थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं, तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. स्टुडंट, कॉलेज आणि ॲडमिन सपोर्ट असे याच्यावर 3 लॉगिन आयडी दिसतील. तुम्हाला काय करायचं तुम्ही स्टुडंट. ठीक आहे. बाकीच्या तुम्हाला याच्यावरून काही क्लिक करायचं नाहीये. स्टुडंटवर तुम्ही आले तुम्हाला एक लॉगिनचा ऑप्शन मिळतो, एक म्हणजे क्रिएट अकाउंट. तुम्ही फ्रेश आहात बरोबर, फर्स्ट टाईम आहात, तर तुम्हाला क्रिएट अकाउंट करायचं आहे. तुम्ही जर रिपीटेड असाल तर तुम्हाला लॉगिन करायचं आहे. तुमच्याकडे ऑलरेडी आयडी पासवर्ड वगैरे असेल, त्यावरून तुम्ही लॉगिन करू शकता. परंतु आजचा हा व्हिडिओ आपला स्पेशल त्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, जे विद्यार्थी फर्स्ट टाईम याच्यामध्ये लॉगिन करत आहे. तर त्यांनी काय करायचं क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं, बरोबर? आणि जसं की तुम्हाला मी लास्टला सांगितलं तुमच्याकडे ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आणि एक ईमेल आयडी असणं आवश्यक आहे आणि जो कॉलेजला देखील रजिस्टर असला पाहिजे. नसेल तर घाबरू नका, काही हरकत नाही. तर तुमच्याकडे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जो आहे तो ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे बघा तुम्हाला सूचना वगैरे तुम्ही इथे वाचू शकता. मराठीमध्ये वाचू शकता किंवा इंग्लिशमध्ये वाचू शकता. डोंट वरी. ठीक आहे. तुम्हाला मराठीमध्ये वाचायचं तर मराठीमध्ये वाचू शकता. कशाप्रकारे तुम्हाला प्रोफाईल वगैरे बनवायची ती ह्याच्यामध्ये बघू शकता. सगळ्यात पहिले बघा तुम्हाला आता इथं खाली जे आहे नॅशनॅलिटी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. जे विद्यार्थी फ्रेशर असतील त्यांनी लक्षात ठेवा. ठीक आहे. जे विद्यार्थी फर्स्ट टाईम पेपर एक्झाम देत असेल, ठीक आहे, त्यांनी लक्षात ठेवा. नॅशनॅलिटी तुमची याच्यामध्ये इंडियन करायची आहे. एक नंबर आहे इंडियन. चुकू नका. खाली शोधत बसू नका. वरती एक नंबर दिलेला आहे इंडियन.
नंतर बघा तुमचं स्टुडंट नेम. तर बघा तुमचं स्टुडंट नेम जे आहे, तुमची जी लास्ट इयरची मार्कशीट असेल, बरोबर? समजा ही माझी लास्ट इयरची मार्कशीट आहे फॉर एक्झाम्पल. याच्यावरती तुमचं जे काही नाव असेल, ते तुम्हाला याच्यावर टाकायचं आहे. ठीक आहे. जसं की समजा माझं जे काही असेल तुमच्या मार्कशीटवरती ते तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे. तर मी याच्यावर टाकतो माझं नाव. तर अशा प्रकारे मी याच्यावर नाव टाकलं आहे, जे माझ्या मार्कशीटवरती असेल. ठीक आहे. जे तुम्हाला याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला ते सांगितलेलं आहे, की तुमचं जे काही लास्ट सेमिस्टरला किंवा लास्ट एक्झाम फॉर्मवरती सॉरी एक्झाम रिझल्टवरती तुमचं जे काही नाव असेल, तेच तुम्हाला याच्यावरती टाकायचं आहे. ठीक आहे. नंतर बघा तुम्हाला इथे तुमचा मेल आयडी टाकायचा आहे. तर मी इथे माझा मेल आयडी टाकतो आणि तुम्हाला याच्यावरती मोबाईल नंबर देखील टाकायचा आहे. ठीक आहे. ओके. मेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकला. आता बघा तुम्हाला ते व्हेरिफाय ईमेल एंड मोबाईल नंबर असं एक ऑप्शन येईल. त्या अगोदर बघा तुमचं नाव जे काही असेल, हे नाव तुम्हाला चेक करायचं जे तुमच्या मार्कशीटवरती असेल. परत-परत त्याच्यामध्ये करेक्शन होणार नाही. व्हेरिफाय ईमेल एंड मोबाईल नंबरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ईमेल ओ-टी-पी एंड मोबाईल ओ-टी-पी ॲज सेंड. ठीक आहे. तर तुम्हाला बघा आता इथे एक ईमेल ओ-टी-पी टाकायचा आहे. तर आपल्याकडे ईमेल आला असेल बघा. मेल माझ्याकडे लॉगिन केलेला आहे. इथं बघा ओ-टी-पी आलेला आहे. हा ओ-टी-पी तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि इथे तुम्हाला पेस्ट करायचा आहे. ठीक आहे. ओ-टी-पी आला होता. आता बघा मोबाईलवर तुम्हाला एक ओ-टी-पी आला असेल. तर मोबाईलचा जो ओ-टी-पी असेल तो देखील तुम्हाला याच्यामध्ये टाइप करायचा आहे. ठीक आहे. ईमेलचा आणि मोबाईलचा ओ-टी-पी टाकला, कन्फर्म झाला. आता बघा तुम्हाला एक पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे. पासवर्ड कसा सिलेक्ट करायचा बघा, इथे यांनी सांगितलेलं आहे बघा. ओन्ली अल्फाबेट एंड नंबर्स. अल्फाबेट आणि नंबर्स म्हणजे इथे तुम्ही सिम्बॉल वगैरे टाकू शकत नाही. फॉर एक्झाम्पल India@143 123 असं तुम्ही पासवर्ड याच्यामध्ये टाकू शकत नाही. परंतु तुम्ही फॉर एक्झाम्पल इंडिया 143 हा तुम्ही पासवर्ड टाकू शकता किंवा याच्यामध्ये दुसरा टाकू शकता. तुम्ही कन्फर्म करायचा इंडिया 143 तुम्हाला जसा पासवर्ड पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. स्वतःचं नाव वगैरे किंवा डेट ऑफ बर्थ टाकायची नाही. ठीक आहे. एक युनिक पासवर्ड टाकायचा. नंतर बघा तुम्हाला खाली कॅप्चा दिसेल. हा कॅप्चावर क्लिक करायचा आणि तुम्हाला कॅप्चा टाकायचा. जसं की हा कॅप्चा आहे बघा 92660 बरोबर टाकायचा आणि क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं. जसं की इथे क्रिएट अकाउंटवर क्लिक केलं बघा. अकाउंट्स क्रिएट सक्सेसफुली. बघा आता ही प्रोसेस झाली. इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे विद्यार्थ्यांना चॅलेंज असं असतं, की पासवर्ड त्यांच्याकडून व्यवस्थित बनत नाही. त्यामुळे यांना प्रॉब्लेम येतो. बरोबर? आता अकाउंट क्रिएट झालेला आहे. गो टू लॉगिनवर क्लिक करायचं आहे. बघा लॉगिनवरती तुम्ही आलेला आहात. पहिले तुम्हाला खाली साइन अपचा ऑप्शन होता. सेम प्रोसेस होता. आता बघा तुम्हाला लॉगिनचा ऑप्शन आहे. लॉगिन तुम्ही 2 प्रकारे करू शकता. कारण तुम्ही सुरुवातीला बघा व्हेरिफाय काय केलं तुम्ही मेल आयडी आणि मोबाईल नंबर दोन्ही व्हेरिफाय केलं. तुम्ही मेलने लॉगिन करू शकता आणि मोबाईलने करू शकता. ठीक आहे. तर जसं तुम्ही पासवर्ड सिलेक्ट केला होता, तो पासवर्ड तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे. ठीक आहे. पासवर्ड टाकायचा, तुमचा युजर आयडी आलेला आहे, मोबाईल नंबर किंवा तुमचा काही जो ईमेल आयडी वगैरे असेल तो. परत तुम्हाला याच्यामध्ये कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा काय आहे बघा 13559 बरोबर? लॉगिनवर क्लिक करायचं. जसे तुम्ही लॉगिन केलं, आता अशा प्रकारे तुमच्या समोर जी आहे ती प्रोफाईल ओपन होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यात चॅलेंजिंग असं ऑप्शन असतं, की सर्व्हर लोडिंग बरोबर? कारण कसं याच्यावर तुम्ही एकटेच नाही, असे भरपूर असंख्य विद्यार्थी असतात जे फॉर्म वगैरे भरतात. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये पेशन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे चांगले नेटवर्क असेल मोबाईलमध्ये तर बेस्ट आहे. नाहीतर तुम्हाला बेस्ट आहे, की तुम्ही सायबर कॅफेमधनं किंवा तुमच्या एखाद्या फॅमिली मेंबरकडनं कोणाकडे किंवा मित्राकडनं वगैरे कोणाकडनं कॉम्प्युटर लॅपटॉपवरती किंवा तुमच्या लायब्ररीमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जे आहे तुम्ही लॉगिन करू शकता. ठीक आहे. आता बघा मी आयडी पासवर्ड सेव्ह करून ठेवला. जेणेकरून ज्या याच्यामध्ये मला पुढे प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर? आता बघा अशा प्रकारे तुम्ही इथे लॉगिन केलं. आता बघा इथे सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस अशी आहे, तुम्हाला इथे काय करायचं आहे बघा, अशा प्रकारचा डॅशबोर्ड आला, की तुम्हाला बघा इथे सूचना 2 प्रकारे येतं. वरती लॉग आउटचा ऑप्शन आहे राइट साइडला लेफ्टमध्ये. इथे तुमची डॅशबोर्ड आहे. इथे देखील तुम्हाला लेफ्टला लॉग आउट आहे. आणि इथे बघा तुमची प्रोफाईल येत आहे. हा प्रोफाईल याचा ऑप्शन आहे. इथे बघा तुमचं नाव बरोबर? तुमचं जे काही मार्कशीटला नाव होतं, ते सेम मार्कशीटचं नाव तुमच्या याच्यावरती डिस्प्ले होईल. आता तुमची फक्त प्रोफाईल क्रिएट झालेली आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये प्रोफाईल फिल करायची आहे. बरोबर? तर बघा, आता याच्यामध्ये बघा तुम्हाला एक ऑप्शन असा आहे, इन्स्ट्रक्शन्स फॉर रेग्युलर स्टुडंट्स. यू डोंट हॅव एनी प्रोफाइल राइट नाऊ. स्टेप टू क्रिएट प्रोफाइल इन कोर्स एनरोलमेंट अँड फिल पर्सनल इन्फॉर्मेशन. राइट? क्रिएट न्यू कोर्स एनरोलमेंट यावर तुम्हाला क्लिक करून जे आहे तुमची प्रोफाईल बनवायची आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या कॉलेजला शिकता वगैरे काय असता. ठीक आहे. तुमचे सब्जेक्ट वगैरे कुठले आहेत ते तुम्हाला पूर्ण फिल करायचं आहे. आणि खाली एक ऑप्शन दिलेलं बघा इन्स्ट्रक्शन्स फॉर अप्लाइंग टू डिग्री सर्टिफिकेट. इथे बघा तुम्हाला एक हायलाइटेड ऑप्शन आहे येलोमध्ये. याचा तुमचा काही संबंध नाहीये. बरोबर? याच्यावर तुम्हाला काही करायचं नाहीये. कारण तुमचं डिग्री पी-जी झाला असेल, तर त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकता. तर याचा तुम्हाला काही संबंध नाहीये. सगळं इग्नोर करा. आता तुम्हाला फक्त जे 1 नंबरचा ऑप्शन आहे, न्यू कोर्स एनरोलमेंट बरोबर? तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर न्यू कोर्स एनरोलमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि यावर क्लिक केलं, की तुम्हाला परत इथं एक ऑप्शन असा आहे, की तुम्हाला कॉलेजचं नाव वगैरे तुम्हाला जसं मी तुम्हाला अगोदर बोललो होतो बरोबर? इथे बघा तुम्हाला काय बोललो होतो, की तुम्हाला जे आहे तुमच्या कॉलेजचा पी-यू-एन नंबर आणि नेम तुमच्या कॉलेजचं जे काही नाव असेल युनिव्हर्सिटीमध्ये आणि जो तुमचा पी-यू-एन नंबर असेल कॉलेजचा, तो सेम तुम्हाला याच्यामध्ये टाकून तुम्हाला लॉगिन करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही ज्या याच्यामध्ये नेक्स्ट प्रोसेस जी आहे ती करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला आता प्रोसेस फॉलो करायची आहे. कोर्स एनरोलमेंट अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन येईल. इंग्लिशमध्ये माहिती दिलेली आहे. पी-यू-एन कोडबद्दल देखील तुम्हाला माहिती दिली आहे. क्लिक हिअर टू सर्च फॉर कॉलेज पी-यू-एन कोड. इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे बरोबर? पी-यू-एन कोड. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नवीन विंडो ओपन होईल ते. ठीक आहे. मी यावरती क्लिक केलेलं आहे. तुम्हाला आता काय करायचं तुमचं कॉलेज शोधायचं आहे बरोबर? तर तुम्ही फर्स्ट टाईम आहात बरोबर? इथे तुम्हाला दिलेला आहे स्टुडंट न्यू आहे.
तुम्ही जर का समजा बॅकलॉगवाले असेल, ए-टी-के-टीवाले असेल, तुम्हाला एक्झिस्टिंग करायचं आहे. आपण फक्त आज काय बोलतोय, की फक्त न्यू स्टुडंटबद्दल बोलणार आहे, बरोबर? न्यू स्टुडंटवर क्लिक केलं, तर बघा तुम्हाला ते पी-यू-एन कोड टाकायचा आहे. आता पी-यू-एन कोड तुम्हाला माहिती नाहीये, बरोबर? किंवा तुमच्या कॉलेजवाल्यांनी तुम्हाला सांगितलं असेल तर बेस्ट आहे किंवा तुम्ही एकदा क्रॉस व्हेरिफाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, यावरती क्लिक करायचं. कुठे क्लिक करायचं बघा, क्लिक हिअर टू सर्च कॉलेज पी-यू-एन. यावर क्लिक केलं की नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये बघा तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. तुमचं कॉलेज कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे? फॉर एक्झाम्पल मी नाशिकमध्ये आहे, बरोबर? तालुका कुठला आहे? तर तालुका आहे निफाड, बरोबर? कॉलेजचं नाव काय आहे? तुम्ही टाकू शकता समजा फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला कॉलेजचं नाव देखील याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे, की आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स किंवा जे काय असेल ते किंवा एम-ई-पी वगैरे. आता आमचं जे कॉलेज आहे ते समजा एम-ई-पी मराठा विद्याप्रसार असं आहे, बरोबर? तर सर्च करतो मी याच्यावरती. तसं मी सर्च केलं. आता इथे बघा नाव दिसत नाहीये, बरोबर? तर आता अशा वेळेस काय करायचं? तर इथे बघा हा काय विषय का कंपल्सरी नाहीये. तुम्हाला काय करायचं? फक्त तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आणि जो तुमचा तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करायचा आणि डायरेक्ट सर्चवर क्लिक करायचं. जे काही तुमच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जेवढे काही कॉलेज आहेत, ते सगळे कॉलेज तुम्हाला शो होतील. ठीक आहे. आता तुम्हाला कंट्रोल Fच्या सहाय्याने तुमच्या जे काही कॉलेज आहे, तुमचा एरिया फॉर एक्झाम्पल ओझर असेल, ठीक आहे. आडगाव असेल किंवा पिंपळगाव बसवंत असेल, ठीक आहे. आता जे काही अशा प्रकारचं असेल, तसं तुम्हाला इथे टाकायचं. फॉर एक्झाम्पल मी टाकतो इथं फक्त ओझर, बरोबर. आता मी ओझरवर क्लिक केलं, की बघा ओझरचे मला 11 रिझल्ट आलेले आहेत. तर माझं कॉलेज समजा फॉर एक्झाम्पल आहे ओझर मीगमध्ये, बरोबर. मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक, एम-ई-पी समाज, बरोबर. आता कॉलेजचं नाव असं नसतं गेटवरती, बरोबर. कॉलेजचं नाव गेटवर काय असतं? फक्त आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज ओझर, बरोबर. असं असतं फक्त. ॲड्रेस देखील नसतो. तर त्यामुळे हा आता हे जे काही मंडळ आहे, बरोबर. तर यांचं हे मंडळाचं कॉलेज आहे. तुम्हाला असं सिलेक्ट करायचं बघा, इथे पी-यू-एन कोड दिलेला आहे. तर हा पी-यू-एन कोड तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे, बरोबर. हा पी-यू-एन नंबर कॉपी केला, बरोबर. भेटला. आता तुम्हाला इथे यायचं आहे आणि इथे तुम्हाला हा पी-यू-एन नंबर टाकायचा आहे, बरोबर. तुम्ही आता इथं पी-यू-एन नंबर टाकणार. सुरुवातीला काय केलं तुम्ही इथे न्यू स्टुडंट टाकलेला आहे, बरोबर. पी-यू-एन नंबर टाकला की आता बघा कॉलेजचं नाव आलं ऑटोमॅटिक. कॉलेज डिटेल आलेली आहे. कॉलेज नेम मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक, एम-ई-पी समाज, आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, ओझर मीग, ॲड्रेस टिळकनगर, ओझर तालुका निफाड, डिस्ट्रिक्ट नाशिक. पिनकोड देखील याच्यामध्ये आलेला आहे. प्रिन्सिपलचं नाव देखील आलेलं आहे, श्री संजय रघुनाथ गडाख, बरोबर. त्याचं देखील नाव आलेलं आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस समोर आहे बघा याच्यामध्ये. कोर्स टाइप. कोर्स टाइप कुठला आहे बघा तुमचा? फॉर एक्झाम्पल बी असेल, बी-कॉम असेल, बी-एस-सी असेल, बी-इक्वेशन असेल, एम-ए असेल, एम-कॉम असेल, एम-एस-सी असेल. तुम्ही फॉर एक्झाम्पल आता मी इथे एम-कॉमला ॲडमिशन घेतलं, बरोबर. तर मी एम-कॉम सिलेक्ट करणार. कोर्स टाइप केला एम-कॉम म्हणजे थोडक्यात पी-जी. तुम्ही जर का समजा यू-जीला असाल तर बी-कॉम सिलेक्ट करायचं. कोर्स टाइप आहे एम-कॉम, बरोबर. कोर्स टाइप आणि कोर्स एम-कॉम आला, बरोबर. ॲडमिशन इयर. तर ॲडमिशन इयर कुठला आहे? फर्स्ट इयर आहे. ॲडमिशन फॉर इयर फर्स्ट इयर. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश. बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं, की तुमचं जे आहे एक्झाम मीडियम जे आहे ते मराठी किंवा इंग्लिश तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे. असं नाही की कॉलेजवाल्यांनी तुमचं ॲडमिशन जे आहे मराठी मीडियममध्ये केलं किंवा इंग्लिश मीडियममध्ये केलं. तर तुम्हाला कुठल्या मीडियममध्ये एक्झाम द्यायची हे त्यावर डिपेंड आहे. तर आता मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन फॉर एक्झाम्पल मराठी करू शकता किंवा इंग्लिशही करू शकता. सेम पेपर असणार आहे, फक्त लँग्वेज वेगळी असणार आहे. सेम सब्जेक्ट, सेम इंग्लिश वगैरे. ठीक आहे. तर बघा इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी ते इंग्लिश सिलेक्ट केलं. झालं. आता बघा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा विषय इथं असा आहे की ए जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ए असतो. तर फॉर एक्झाम्पल ए कसा असतो बघा, सेम तुमच्या एक आधार नंबरसारखा असतो. तर हा आधार नंबरचा जो असतो, तर आता बघा तुम्हाला मी एक आपलं जे YouTube चॅनल आहे सर्वांना माहिती असेल YouTubeवरती, बरोबर? तर YouTube चॅनल आहे. तुम्हाला काय करायचं फक्त, तुम्हाला आपल्या YouTubeवरती जायचं आहे. वर जाऊन तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे. तर सर्चमध्ये तुम्हाला काय करायचं फक्त ए-बी-सी-आय-डी बाय ए टू टॉक. ठीक आहे. तुम्हाला सर्च करायचं YouTube किंवा ए टू टॉक एवढं सर्च केलं. बघा एक नंबर तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल आपला, बरोबर? वाय-सी-एमसाठी ए-बी-सी-आय-डी कसा बनवायचा. आता बघा हे प्रत्येक युनिव्हर्सिटी बनवला आहे मी इथं. ठीक आहे. तर आता ए-बी-सी-आय-डी हा युनिक असतो. तुम्ही फर्स्ट टाईम जर बनवत असाल तर हे बघा, ए-बी-सी-आय-डी कशाप्रकारे बनवायचा, काय बनवायचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे बघा. व्हॉट इज ए-बी-सी-आय-डी, डी-बी-आय-डी वगैरे. तर हे डी-बी-आय-डी फक्त हा ओपन युनिव्हर्सिटीसाठी होता. त्यामुळे ते तुम्ही इग्नोर करा. ठीक आहे. तर ए-बी-सी-आय-डी कसा बनवायचा फक्त तुम्हाला बनवता यावेळेस तुम्हाला तिथं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये बनवायचं आहे. ठीक आहे. युनिव्हर्सिटी मी अगोदर तुम्हाला इथं यशवंतराव चव्हाण सांगितली होती. तुम्हाला आता काय करायचं इथं फक्त सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सर्च करायचं आहे. ठीक आहे. आणि तुमचं जे काही टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर वगैरे असेल तो टाकायचा. काही 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला जो आहे तुमचा ए मिळून जातो. फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचा ए असेल. ठीक आहे. मी ॲज अ डेमो म्हणून टाकलेला आहे. कोणी व्हेरिफाय करू नका. ठीक आहे. नंतर आहे बघा खाली प्रिव्हियस एक्झाम डिटेल. आता प्रिव्हियस एक्झाम डिटेल जे तुम्हाला तिथं दिलेली आहे. जसं की तुम्हाला सांगितलं कोर्स एक्झाम आणि एक्झाम नेम. आता लास्ट इयरची तुम्हाला डिटेल भरायची. फॉर एक्झाम्पल हा जो रिझल्ट आहे बरोबर लास्ट इयरचा. तर हा रिझल्ट केव्हाचा आहे त्याची डेट वगैरे तुम्हाला खाली दिलेली असते बरोबर. इथं डेट दिलेली असते. समजा 4 जुलै 2024 बरोबर. तर यावर तुम्हाला यायचं आहे. कोर्स एक्झाम आणि नेम. एक्झाम नेमचं कुठलं होतं याच्यावर एक्झाम नेम काय होतं बघा. स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑफ बॅचलर ऑफ आर्ट्स एक्झामिनेशन बरोबर. आता याच्यामध्ये तुमचं समजा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर फॉर एक्झाम्पल इथे टाकू शकतो मी लास्ट इयर बरोबर. समजा टी-वाय बी-कॉम बरोबर. तुम्ही एक्झाम कोर्स नेम टाकू शकता टी-वाय बी-कॉम कारण लास्ट एक्झाम माझी हीच होती. आणि बोर्ड कुठे टाकायचं समजा फॉर एक्झाम्पल वाय-सी-एम-यू. तुम्ही ज्या बोर्डामध्ये असाल ते टाकू शकता. सेम बोर्डामध्ये असेल तर तुम्ही सेम एस-पी-पी-ओ टाकू शकता. आता मी समजा युनिव्हर्सिटी कुठलं होतं वाय-सी-एमला होतं, तर वाय-सी-एम टाकू शकता. पास आउट मंथ टाकायचं. फॉर एक्झाम्पल पास आउट मंथ कुठला आहे तर समजा लेटेस्ट रिझल्ट कुठला केव्हाचा आहे हा, तर समजा 4 जुलै 2024चा आहे बरोबर. तुम्हाला काय करायचं पास मंथ जुलै 2024. पासिंग इयर कुठला आहे 2024 बरोबर. जुलै 24 आलेला आहे.
मार्क सिस्टम कुठली होती? सी होतं का मार्क्स होतं, पर्सेंट होतं. आता वाय-सी-एमला म्हटल्यावर काय मार्क्स असणार. सी असेल तर कुठं असेल? रेग्युलर युनिव्हर्सिटीला. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठल्या अमरावती वगैरे किंवा पुणे, नाशिक ज्या काही तुम्ही विद्यापीठामध्ये असाल, ते तुम्ही टाकू शकता. समजा मार्क्स असतील बरोबर. समजा मार्क्स मिळाले असतील याला समजा 650 बरोबर. 650 मार्क्स मिळाले असतील आणि टोटल मार्क्स किती असतात त्याच्यावर वाय-सी-एमला 1200 समजा बरोबर. आता वाय-सी-एमच्या हिशोबाने 1200 तर पर्सेंटेज किती आहे? 54 बरोबर. 1200 पैकी 650 मार्क पडले. क्लास कुठला होता? फॉर एक्झाम्पल याच्यावर दिलेला असतो क्लास पास इन विथ फर्स्ट क्लास वगैरे सेकंड बघायचं. पास क्लास, सेकंड क्लास बरोबर. तुम्ही इथे लिहू शकता फॉर एक्झाम्पल सेकंड क्लास किंवा डायरेक्ट तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. आणि सीट नंबर, तर सीट नंबर कुठं असतो बघा तुमचा रिझल्टवरती तुम्हाला इथं वरती एक सीट नंबर मिळतो. सीट नंबर बघा इथं. हा सीट नंबर तुम्हाला कॉपी करायचा आहे. तुमची जी काही मार्कशीट असेल ती टाकू शकता. असं काही नाही फक्त वाय-सी-एमच. मी ॲज अ तुम्हाला फक्त डेमो सांगितलं. ठीक आहे. एक माझा उदाहरण तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला फॉलो करायचं आहे. ठीक आहे. क्लास टाकलेला तुम्ही इथे आता सीट नंबर टाकायचा आणि खाली तुम्हाला सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला तुमच्या समोर जे आहे तुम्हाला अशा प्रकारचं एक पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणून एक पेज ओपन होईल. इथे बघा तुम्हाला स्टुडंट नेम परत टाकायचा आहे. स्टुडंट नेम कुठला आहे बघा, एंटर ॲज युअर मार्कशीट राइट. तर तुमचं जे काही तुमच्या मार्कशीटवरती नाव असेल ते तुम्हाला सिम्युलेटर टाकायचं आहे. तर राइट. तर मी परत त्याच्यावरती तुमचं नाव टाकतो. ते मी परत टाकतो बरोबर. ते आपण अगोदर देखील प्रोफाइलला टाकलं होतं. आता परत टाकायचं आहे. तर आपण ते टाकणार आहे याच्यामध्ये ठीक आहे आणि सेम नाव तुम्हाला मराठीमध्ये देखील टाकायचं आहे. फादरचं नेम टाकायचं. फॉर एक्झाम्पल फादरचं नाव टाकतो. नंतर टाकतो मदरचं नाव बरोबर. फादर, मदर नाव टाकून द्यायचं. तुमचा मेल आयडी आणि तुमचा मोबाईल नंबर शो होऊन जाईल. तुमचं जेंडर काय आहे? मेल आहे, फिमेल आहे टाकायचं आहे तुम्हाला. डेट ऑफ बर्थ काय असेल तुमची? फॉर एक्झाम्पल जी काही तुमची डेट ऑफ बर्थ असेल, ती देखील तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये माझा पूर्ण डिटेल टाकतो. आता याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन माझी प्रायव्हेट असल्यामुळे मी काही माहिती याच्यामध्ये हाईड केलेली आहे. बरोबर? ब्लर केलेली आहे. आता बघा तुमचं नाव टाकलं तुम्ही याच्यामध्ये इंग्लिशमध्ये. आता तुम्हाला टाकायचं याच्यामध्ये मराठीमध्ये. तर सेम नाव तुम्हाला मराठीमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. तर मी टाकतो इथे मराठीमध्ये. ओके. नंतर टाकायचं मला इथं वडिलांचं नाव. तर वडिलांचं नाव देखील तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे मराठीमध्ये. आईचं नाव देखील तुम्हाला याच्यामध्ये मराठीमध्ये नाव टाकायचं आहे. ठीक. बघा. आता याच्यामध्ये तुम्हाला चुका टाळायच्या आहेत. चुका कुठल्या-कुठल्या टाळायच्या आहेत बघा तुम्हाला याच्यामध्ये. तुमचं जे काही नाव असेल इंग्लिशमध्ये स्पेलिंग मिस्टेक वगैरे बरोबर. तर तुमचं जे नाव आहे ते अजिबात चुकलं नाही पाहिजे. मराठीमध्ये देखील जे काही नाव असेल ते चुकलं नाही पाहिजे. अगदी व्यवस्थित काना, मात्रा जे काही तुमचं असेल ते तुम्हाला याच्यामध्ये चेक करायचं आहे. ठीक आहे. बघा. तर तुमचं युजर आयडी पासवर्ड इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल तुमचा मोबाईल नंबर आणि मेल आयडी. नंतर बघा नॅशनॅलिटी इंडियन जे बाय डिफॉल्ट आपण सुरुवातीला टाकलेली होती ती आलेली आहे. डोमेसाईल आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या बाहेरचे असेल तर नॉन महाराष्ट्र करू शकता. इज नॉन क्रिमिलियर हां आहे. माझ्याकडे नॉन क्रिमिनल आहे. मी व्ही-जे-एन-टीमध्ये येतो. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला कास्ट तुमची सिलेक्ट करायची. तुमची जी काही कास्ट वगैरे असेल ती सिलेक्ट करायची. इज मायनॉरिटी? नो. बरोबर. सॉरी. मायनॉरिटीमध्ये तुम्ही आहात का नाही आहेत? तर नो करायचं आहे. तुम्ही जम्मू काश्मीरचे मायग्रेट आहात का नाही आहेत? हँडिकॅप आहात का तर नाही आहात? ठीक आहे. असेल तर येस करू शकता, नसेल तर नो करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे झालेलं आहे. आता बघा ते सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे. मी तुम्हाला ॲक्चुअली याच्यामध्ये सांगायचं विसरलो. तुमच्याकडे एक फोटो आणि साईन असणं आवश्यक आहे. जे 50 केबीच्या आत असली पाहिजे बरोबर. तर 50 केबीच्या आत आणि फोटो 300 केबीच्या आत असला पाहिजे. ठीक आहे. मी इथे सिलेक्ट केलतो. साईन देखील तुमची 50 केबीच्या आत असली पाहिजे. ठीक आहे. साईन 50 केबीच्या आत असली पाहिजे आणि फोटो 300 केबीच्या आत असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही याच्यात अप्लाय करू शकता. एक बार तुम्हाला पुन्हा एकदा चेक करायचं आहे. ठीक आहे. तुमचं नाव असेल ते मराठी, इंग्लिशमध्ये पूर्ण तुम्हाला व्हेरिफाय करायचं आहे. मोबाईल नंबर साईन टाकायचे आहे. बघा इथं आता तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. ठीक आहे. तुमचा जो काही ॲड्रेस असेल तो टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये. आता माझा ॲड्रेस गावाकडचा आहे. तर मी माझा ॲड्रेस जो आहे तो गावाकडचाच टाकणार आहे. ठीक आहे. आता विलेज किंवा सिटी आता लोकेलिटी टाकलं मी याच्यामध्ये. तर विलेज सिटी कुठली आहे समजा तुमची फॉर एक्झाम्पल ठीक आहे. तर इथं मला त्या तालुक्याचं नाव तुम्ही टाकू शकता. बरोबर. तर आता तुम्हाला याच्यामध्ये ॲड्रेस टाकायचा आहे. अशा प्रकारे आपण केलेलं आहे. परत तुम्ही याच्यामध्ये क्रॉस व्हेरिफाय करू शकता. तुमचं नाव वगैरे व्यवस्थित चेक करायचं, फोटो साईन वगैरे व्यवस्थित चेक करायची. ठीक आहे. तुमचं नाव वगैरे चेक करायचं, ॲड्रेस व्यवस्थित चेक करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला याच्यामध्ये जे आहे तुमचा ॲड्रेस चेक केल्यानंतर बघा तुम्हाला खाली सेव्हचं ऑप्शन येतं. तिथे तुम्हाला सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे मी ते प्रोफाईल जी आहे ती सेव्ह केलेली आहे. तुम्हाला काही सेकंद थांबायचं असेल तर तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, की वेबसाईटवरती भरपूर काही लोड चालू आहे. त्यामुळे थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर पी-यू-इन नंबरवर कसा सर्च करायचा सगळ्यांना कळालं असेल. ठीक आहे. मी याला क्लोज करून टाकतो. राईट. त्यानंतर बघा तुम्हाला आता याचे सब्जेक्ट वगैरे कुठले निवडायचे त्याची देखील लिस्ट कॉलेजमध्ये तुम्हाला घ्यायची आहे. कारण प्रत्येक कॉलेजला वेगवेगळ्या ग्रुपचे वेगवेगळे सब्जेक्ट वगैरे असतात. तिथले जे काही संबंधित शिक्षक असतील तुमचे, ठीक आहे. तर त्यांना तुम्ही याच्यामध्ये त्याची हेल्प घेऊ शकता. ठीक आहे. बघा. आता बघा पर्सनल इन्फॉर्मेशन यावी सेव्ह सक्सेसफुली बरोबर. युअर कोर्स एनरोलमेंट प्रोफाईल कंप्लीट नाऊ यू कॅन फिल फॉर्म बरोबर. आता बघा प्रोफाईल पूर्ण व्यवस्थित पूर्ण फॉल झालेला आहे बरोबर. प्रोफाईल कंप्लीट नाऊ यू कॅन फिल एक्झाम फॉर्म क्लिक हिअर टू एक्झाम फॉर्म बरोबर. बघा इथे तुम्हाला एक ऑप्शन येतं याच्यामध्ये एक्झाम फॉर्म अप्लाय करायसाठी बघा एक्झाम फॉर्मचा ऑप्शन आहे. की गो विथ एक्झाम फॉर्म बरोबर. तुम्हाला त्या एक्झाम फॉर्मवर क्लिक करायचं आहे. आता इथपर्यंत आपण फक्त प्रोफाईल क्रिएट केलेली आहे बरोबर. फक्त प्रोफाईल क्रिएट केलेली आहे. आता तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा आहे. तर एक्झाम फॉर्मवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता तुमची जे काही मार्कशीट वगैरे आहे तिचं काम झालेलं आहे. राईट. सब्जेक्ट तुम्हाला महत्त्वाचे आहेत. आता बघा इथे तुम्हाला प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. राईट. एक्झाम फॉर्मवरती. प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. बघा. राईट. आता बघा सगळ्यात इथं महत्त्वाची प्रोसेस आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला तुमचं नाव वगैरे तुमची प्रोफाईल येईल. पहिले बघा तुम्हाला या साइडला जे आहे तुम्हाला लेफ्टला तुम्हाला इथे लॉगिन ऑप्शनचं येत होतं. बरोबर. स्टुडंट प्रोफाईल सेक्शन होतं.
आता बघा तुमच्या याच्यामध्ये एक्झाम फॉर्मवरती आलेला आहात तुम्ही. तर ऑनलाईन एक्झाम फॉर्मसाठी बघा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे दिलेली आहे बघा. तुम्हाला थोडंसं वाचून घ्यायचं आहे. इन्स्ट्रक्शन कुठली दिलेली आहे बघा. ओन्ली वन ॲप्लिकेशन इज अलाउ हॅव्हिंग ॲप्लिकेशन स्टेटस ॲज कंप्लीट. इफ यू वॉन्ट टू डिलीट ॲप्लिकेशन, प्लीज व्हिजिट द रिस्पेक्टिव्ह कॉलेज. प्लीज चेक अँड व्हेरिफाय युअर एबीसी आयडी इन युअर स्टुडंट प्रोफाइल एल्स एक्झाम फॉर्म प्रोसेस विल नॉट बी कंप्लीटेड. ठीक आहे. बघा तुम्हाला इथं खाली 2 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट इयर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स अँड लॉ ग्रॅज्युएट स्टुडंट्स ओन्ली. प्लीज सिलेक्ट दिस ऑप्शन. अदर दॅन फर्स्ट इयर नॉन इंजिनिअरिंग अँड ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट्स प्लीज सिलेक्ट इयर. ठीक आहे. बघा अदर दॅन फर्स्ट इयर नॉन इंजिनिअरिंग, राईट? अदर दॅन फर्स्ट इयर नॉन इंजिनिअरिंग अँड ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट. आता अदर दॅन इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्त आणि इथे दिलेलं बघा फर्स्ट इयर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, ग्रॅज्युएशन स्टुडंट्स ओन्ली. प्लीज सिलेक्ट दिस ऑप्शन. बरोबर? बघा मित्रांनो इथं विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन कुठं होतं बघा. एक इथं ऑप्शन येतं तुम्हाला फर्स्ट इयर आणि दुसरं येतं बघा अदर दॅन फर्स्ट इयर. बरोबर? आता बघा इथं फर्स्ट इयर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स अँड लॉ ग्रॅज्युएशन स्टुडंट्स ओन्ली. बरोबर? इथं काय दिलं त्यांनी फक्त ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही ग्रॅज्युएशनला आहात का? नाही आहात. असाल बी-ए, बी-कॉमला तुम्ही इथं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तुम्ही आहात एम-कॉमला किंवा एम-एला, ठीक आहे? किंवा एम-एस-सीला किंवा इंजिनिअरिंगला. बरोबर? तर इथं बघा त्यांनी ऑप्शन कुठला दिलेला आहे दुसरा अदर दॅन फर्स्ट इयर नॉन इंजिनिअरिंग. अदर दॅन फर्स्ट इयर नॉन इंजिनिअरिंग म्हणजे काय? एम-कॉम असेल, एम-ए असेल, एम-एस-सी असेल. बरोबर? आणि ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट. बरोबर? तुम्हाला इथं काय करायचं आता सेकंड नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे. अदर दॅन फर्स्ट इयर नॉन इंजिनिअरिंग. खाली करायचं बघा तुम्हाला क्रिएट न्यू ॲप्लिकेशन. क्रिएट न्यू ॲप्लिकेशन तुम्हाला क्लिक करायचं आहे. पॅटर्न नेम तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. एम-कॉम 2023 क्रेडिट पॅटर्न. ऑटोमॅटिकली इथं तुम्हाला येऊन जाईल. तुमची प्रोफाईल देखील तुम्हाला बघा अशा प्रकारे ते दिसेल. एकदा तुम्हाला प्रोफाईल चेक करून घ्यायची आहे. आता ॲक्चुअली तुम्ही सेव्ह केलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये काही चेंज देखील याच्यामध्ये होणार नाही. ठीक आहे? तुम्ही तुमचं नाव, ॲड्रेस वगैरे ठीक आहे. तुमचं कॉलेज वगैरे ते काय असेल, तुमचा आधार नंबर असेल, ठीक आहे. आता आधार नंबर तुमचा सध्या आलेला नाही याच्यामध्ये. ठीक आहे. नंतर बघा तुमचा पॅटर्न नेम वगैरे असेल. नंतर तुमचं मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन असेल इंग्लिशमध्ये. बरोबर? तर तुम्हाला नंतर खाली नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक बघा तुम्हाला आता सिलेक्ट स्पेसिफिलायझेशन राइट? तुम्हाला इथं तुमचं जे काही आहे, तुमचा जो कोड आहे बरोबर? तर तो तुमचा कोड कुठला असणार याच्यामध्ये? जसं की आमच्या कॉलेजचा कुठला होता? बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन राइट? नंतर याच्यानंतर तुम्हाला भरपूर आहेत बघा. ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन आहे, कमर्शियल लॉ अँड प्रॅक्टिस आहे, ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टम आहे, कोऑपरेशन अँड रूरल डेव्हलपमेंट आहे, बिझनेस प्रॅक्टिसेस अँड एन्व्हायर्नमेंट आहे, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स आहे, ॲडव्हान्स मार्केटिंग आहे. बरोबर? आता आमच्या याच्यामध्ये कुठला आहे बघा? बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन बरोबर? आणि सरांनी आम्हाला जे काही सब्जेक्ट दिलेले आहेत मॅनेजमेंट अकाउंटिंग, इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स, प्रोडक्ट्स अँड ऑपरेशन मॅनेजमेंट, ई-कॉमर्स, रिसर्च मेथॉलॉजी अँड फायनान्शियल मॅनेजमेंट. तर हे जे काही याच्यामध्ये 6 विषय आहेत, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून एक इलेक्टिव्ह कोर्स असणार आहे. तो कुठला आहे? तर आपण समोर बघणारच आहे. ठीक आहे. आता आमच्या कॉलेजला जे जो ऑप्शन आहे, तो कुठला आहे बघा याच्यामध्ये? बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. जसं की आमच्या सरांनी सांगितलेलं आहे. बरोबर? आता बघा तुम्हाला याच्यामध्ये एक विषय तुम्हाला जो आहे तो कंपल्सरी घ्यायचा आहे. कुठला घ्यायचा आहे बघा? जसं की आम्हाला सरांनी सांगितलं होतं याच्यामध्ये ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण कुठले सब्जेक्ट घेतले? प्रोडक्शन अँड ऑपरेशन मॅनेजमेंट. नंतर बघा याच्यामध्ये कुठला घेतला आपण? इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स. आपण हा याच्यामध्ये घेतलेला आहे ऑप्शनलमध्ये आणि नंतर याच्यामध्ये कुठला कुठला घ्यायचा अजून बघा? मॅनेजमेंट अकाउंटिंग हा ऑलरेडी वरती आलेला आहे. 3 विषय झाले. आता नंतर आहे बघा ई-कॉमर्स. तर बघा आता ई-कॉमर्स तुम्हाला कुठे दिसेल इथे बघा इथेमध्ये आहे ई-कॉमर्स. बरोबर? आता आपण ई-कॉमर्स घेतलेला आहे. नंतर बघा आता याच्यामध्ये अजून कुठला ऑप्शन राहिला खाली आपला? रिसर्च मेथोडॉलॉजी. ठीक आहे. तर रिसर्च मेथोडॉलॉजी कुठे तुम्हाला दिसेल तर याच्यामध्ये बघा आता रिसर्च मेथोडॉलॉजी आय थिंक कंपल्सरी असेल. बघा, रिसर्च मेथोडॉलॉजी हा कंपल्सरी बाय डिफॉल्ट आलेला आहे. बरोबर? नंतर बघा याच्यामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट. फायनान्शियल मॅनेजमेंट देखील हा देखील कंपल्सरी असेल. बरं. आता 6 विषय झालेले आहेत. आता याच्यामध्ये अजून एक विषय असा आहे, की तुम्हाला जे काही आता आपण वरती बाय डिफॉल्ट विषय घेतले. बरोबर? आता याच्यामध्ये आपण दुसरे विषय घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. परंतु समोर ऑप्शन जाणार नाहीये. कारण बघा इथं एक अजून एक स्किल ऑप्शनल आहे याच्यामध्ये दिलेला इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. बरोबर? तर आता सरांनी आम्हाला सांगितलं होतं, की सायबर सिक्युरिटी म्हणून तुम्ही एक स्किल म्हणून सिलेक्ट करू शकता. बरोबर? तर आम्ही आता आपण हे सिलेक्ट केलेलं आहे. बरोबर? आता आपली प्रोफाईल जी आहे ती पूर्णपणे क्रिएट झालेली आहे. ओके. आता आपण इथे सेव्ह अँड नेक्स्ट करू. तर सेव्ह अँड नेक्स्ट केल्यावरती बघा तुमच्यासमोर एक हायलाइटेड ऑप्शन अशा प्रकारचं एक ऑप्शन येऊन जाईल. फॉर्म फी किती असेल, एक्झाम फी किती असेल वगैरे, वगैरे. तर टोटल फी तुम्हाला जी त्याच्यामध्ये दिसत आहे ती आहे ₹1715 बरोबर? तर ₹1715 जी आहे तुम्हाला कॉलेजला फी जमा करायची आहे. चेकआउट सोडून तुम्हाला दिलेला आहे बघा. एलिजिबिलिटी फॉर एलिजिबिलिटी ऑफ अलॉटमेंट पी-आर-एन नंबर. ठीक आहे. फॉर दोज कॅन्डिडेट वगैरे ठीक आहे. तुम्ही बघू शकता, रिव्ह्यू करू शकता आणि तुम्हाला खाली जे आहे कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. रिव्ह्यू तुम्ही करा व्यवस्थित तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे. फी किती तुम्हाला किती आली आहे? ₹1715 जी नॉर्मली सगळ्यांना येते. कन्फर्म अँड प्रिंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर बघा प्रिंटआउट डाउनलोड झालेली आहे. काही सेकंदामध्ये ही प्रिंटआउट जी आहे तुम्हाला ऑटोमॅटिकली ओपन होऊन जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ही प्रिंटआउट जी आहे तुम्हाला तुमच्या कॉलेजला जमा करायची आहे. ठीक आहे. आता हा विषय बघा अशा प्रकारचे दिलेले होते. मॅनेजमेंट अकाउंट हा कंपल्सरी होता. ठीक आहे. नंतर बघा रिसर्च मेथोडॉलॉजी कंपल्सरी होता. फायनान्शियल मॅनेजमेंट आपण याच्यामध्ये सिलेक्ट केलेला आहे. प्रोडक्शन मॅनेजमेंट सिलेक्ट केलेला आहे. ई-कॉमर्स देखील सिलेक्ट केलेला आहे. आणि एक ऑप्शनल आपण स्किल म्हणून आपण कुठला सिलेक्ट केला होता याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी. राइट? ते. आता बघा याच्यामध्ये हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म जर आपण इथे ओपन करून बघितला, तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये डिटेल आहे तुम्हाला ते याच्यामध्ये येऊन जाईल. बरोबर?
पी-आर-एन नंबर आहे फ्रेश, पी-यू-एन नंबरवर दिलेला पूर्ण कॉलेजचं नाव वगैरे दिलेलं आहे. अशा प्रकारचं असं याच्यामध्ये सब्जेक्ट दिलेलं आहे बघा. तुम्ही जर का इथे थोडंसं जर का बघितलं, थोडं झूम करून तुम्हाला बघा इथे विषय दिसून येतील. ओके. बघा. याच्यामध्ये बघा आता हे जे काही ऑप्शन आहेत वरचे जे ऑप्शनल आहेत बाय डिफॉल्ट आहेत. ह्युमन राईट्स वगैरे असतील हे कंपल्सरी असतात सगळ्यांना बरोबर. याचा फक्त इंटर्नल मार्क्स असतात बरोबर. याचा तुमचा काही तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो तुमच्या कॉलेजला जमा करायचा आहे. तुमचे जे काही हेड ऑफ डिपार्टमेंट वगैरे असतील त्यांच्याकडे तुम्हाला फॉर्म वगैरे जमा करून द्यायचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर सर्वांनी अशा प्रकारे प्रोसेस फॉलो करायची आहे. ठीक आहे. तुम्ही आता बघा तुम्ही याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्या होमवरती गेले डॅशबोर्डला गेले, तुम्हाला जे तुमचा फॉर्म फिल केलेला तुम्हाला दिसेल. तुम्ही इथे बघू शकता फॉर्म कंप्लीट आणि तुम्हाला जे इथं प्रिंटचं ऑप्शन येऊन जाईल बरोबर. आता तुम्ही याच्यामध्ये काही करू शकत नाही. ठीक आहे. तुम्ही रिमूव्हचं ऑप्शन तुमच्याकडे नाहीये. जर इनकम्प्लीट असेल तर तुम्ही रिमूव्ह करू शकता. आता तुम्हाला जर रिमूव्ह करायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या कॉलेजला व्हिजिट करावं लागेल. कॉलेजवाले तुम्हाला याच्यामध्ये एडिट करून देतील. ठीक आहे. अशा प्रकारचं ॲप्लिकेशन वगैरे असणार आहे. प्रिंट करून तुम्हाला तुमच्या कॉलेजला जमा करायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.